कर्नाटकमधील एका छोट्याशा शहरात एक 61 वर्षांचा टेलर शांतपणे आपलं आयुष्य जगत होता. पण त्याला माहित नव्हतं की त्याच्याच घरात त्याच्या आयुष्याचा शेवट लिहिला जात आहे. ज्या स्त्रीवर त्याने 30 वर्षाहून अधिक काळ प्रेम केलं, जिच्यावर त्याने विश्वास ठेवला, त्या स्त्रीने तिच्या तरुण प्रियकरासोबत मिळून त्याच्या मृत्यूचा कट रचला. पती हरवल्याची खोटी तक्रार देणारी ती पत्नी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाली होती. पण एका अर्धवट जळालेल्या पायाने या भयानकतेचा थरारक शेवट घडवून आणला. हा पाय कोणाचा होता आणि यामागे लपलेल्या दुर्दैवी प्रेम आणि विश्वासघाताचा खेळ कसा उघडकीस आला? चला तर बघूया सविस्तर घटना. कर्नाटकच्या चिकमंगळूर शहरात राहणारी मीनाक्षी अम्मा, वय 56, आणि तिचा पती सुब्रमण्य, वय 61 वर्ष, यांच्या संसाराला 30 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला होता. सुब्रमण्य एका टेलरिंग दुकानाचे मालक होते, तर मीनाक्षी अम्मा गृहिणी होती. त्यांचा संसार अगदी शांत आणि सुरळीत सुरू होता. मात्र नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. साधारण 2 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एका तरुणाची एंट्री झाली, ज्याचं नाव होतं प्रदीप, वय 33 वर्ष. प्रदीप त्यांच्या घराच्या जवळच राहायला आला होता. बघता बघता मीनाक्षी अम्मा आणि प्रदीप यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या वयात भलेही मोठे अंतर असले तरी त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. हे प्रेम असं होतं की त्यात त्यांना जगाचा विसर पडला. अखेर त्यांच्या या प्रेमाचा आडसार बनला तो म्हणजे मीनाक्षी अम्माचा पती सुब्रमण्य. दोघांनीही विचार केला की सुब्रमण्यला बाजूला काढल्याशिवाय आपल्याला एकत्र राहता येणार नाही. यातूनच त्यांनी एक दुर्दैवी कट रचला. त्यांच्या या कटात आणखी दोघांना सामील करून घेतले. 31 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सुब्रमण्य नेहमीप्रमाणे आपल्या टेलरिंगच्या दुकानात काम करत होते. आज त्यांना काही महत्त्वाचे कपडे वेळेवर शिवून द्यायचे होते, म्हणून ते थोडे उशिरापर्यंत दुकानात होते. रात्री 7 वाजेच्या सुमारास त्यांचा मोबाईल अचानक वाजला. समोरून प्रदीप बोलत होता, काका, आम्ही एक गाडी घेतली आहे, ती दाखवायला तुमच्या दुकानापाशी आलो आहोत. अरे वा, खूप छान, ठीक आहे, मी येतो बाहेर, असं सुब्रमण्य म्हणाले. सुब्रमण्य दुकानातून बाहेर आले. बाहेर येऊन त्यांनी पाहिले की प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास तिघेही गाडीत बसलेले आहेत. प्रदीपने त्यांना गाडीत बसायला सांगितले. गाडीत बसल्यावर प्रदीपने गाडी एका निर्जन ठिकाणी नेली. रात्री 9 वाजता या निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर प्रदीपाने त्याच्या 2 मित्रांनी सुब्रमण्यवर हल्ला केला. सुब्रमण्यला त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यावर त्यांना मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न पडला. रात्री 9:30 वाजता त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि रेल्वेच्या रुळाजवळ घेऊन गेले. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, जेणेकरून कोणालाही तो मृतदेह ओळखता येऊ नये. त्यांनी मृतदेहाचे काही भाग जाळले सुद्धा. 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता मीनाक्षी अम्माने आपल्या पतीला फोन केला, पण फोन लागत नव्हता. तिने त्यांच्या मित्रांना फोन केला. माझ्या पतीने तुम्हाला काही सांगितले आहे का? पण कोणालाच काहीच माहिती नव्हती. मीनाक्षी अम्माने खूप रडल्यासारखे केले, जणू काही त्यांना आपल्या पतीची खूप काळजी वाटत होती. तिने शेजारच्यांनाही सांगितले की त्यांचे पती बेपत्ता झाले आहेत. 2 जून रोजी दुपारी 12 वाजता म्हणजेच 2 दिवसांनी मीनाक्षी अम्माने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पतीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना सांगितलं की तिचे पती 31 मे रोजी कामावरून बाहेर पडले आणि घरी परतलेच नाही. 3 जून रोजी सकाळी 7 वाजता कांडुरिया रेल्वे स्टेशनजवळ एक भयानक दृश्य समोर आले. रेल्वेच्या रुळाजवळ अर्धवट जळालेला एक मानवी पाय सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने तपास सुरू केला. काही वेळाने मृतदेहाचे इतर अवयवही सापडले. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. 31 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता पोलिसांनी सुब्रमण्य यांच्या गायब झाल्याच्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. त्यांनी सुब्रमण्याच्या दुकानाच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले. तेव्हा त्यांना 31 मे रोजीचे फुटेज सापडले. त्यात त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली. प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास हे तिघेही सुब्रमण्य यांना एका गाडीत बसवत होते. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रदीप आणि त्याच्या 2 मित्रांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी काहीही सांगितले नाही, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यांनी सांगितले की मीनाक्षी अम्माच्या सांगण्यावरूनच त्यांनी सुब्रमण्य यांची हत्या केली. पोलिसांनी तात्काळ मीनाक्षी अम्माला अटक केली. सुरुवातीला तिने नकार दिला, पण जेव्हा पोलिसांनी तिला प्रदीपच्या कबुलीबद्दल सांगितले तेव्हा तीही तुटली. तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की मीनाक्षी अम्मा आणि प्रदीप यांचे प्रेम संबंध होते. सुब्रमण्य यांच्यामुळे त्यांना एकत्र राहता येत नव्हते, म्हणून त्यांनी
सुब्रमण्य यांना संपवण्याचा कट रचला. या खुनाचा तपास सुरू झाला तेव्हाच पोलिसांनी मृतदेहाच्या तुकड्यांची आणि DNA चाचणीची फॉरेन्सिक रिपोर्टही मागवली. ते रिपोर्टही आले आणि त्यात हे सिद्ध झालं की ते तुकडे सुब्रमण्यम यांचेच होते. एका दुर्दैवी प्रेमकथेचा शेवट एका भयानक गुन्ह्याने झाला. मीनाक्षी अम्मा, प्रदीप आणि त्यांच्या साथीदारांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आपल्या पतीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणारी तीच पत्नी आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिने पतीच्या हत्येचा कट रचला. या घटनेमध्ये प्रेम आणि विश्वास या दोन महत्वाच्या नैतिक मूल्याचा राज झाल्याचे दिसते. मीनाक्षी अम्मा आणि सुब्रमण्य यांच्यातील 30 वर्षापेक्षा जास्त काळाचे नाते हे केवळ कर्तव्य म्हणून राहिले असावे. त्यात प्रेम आणि भावनिक जोडणीचा अभाव जाणवला असावा, ज्यामुळे मीनाक्षी अम्माने आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्या व्यक्तीसोबत नाते जोडले. भारतीय समाजात विवाह संस्थेला खूप महत्त्व दिले जाते. पती पत्नीमधील नाते हे केवळ एक करार नसून ते एक भावनिक बंधन मानले जाते. या प्रकरणात विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उद्भवलेली हत्या ही एक सामाजिक मूल्यांवर मोठा आघात आहे. मीनाक्षी अम्मा आणि प्रदीप यांच्या वयातील मोठे अंतर हे या घटनेतील एक वैशिष्ट्य आहे. समाजात अशा प्रकारच्या नात्यांना अनेकदा वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, परंतु या प्रकरणात प्रेम आणि वासनेने इतकी मर्यादा ओलांडली की एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतला गेला. मीनाक्षी अम्मा आणि प्रदीप यांचे प्रेम हे त्यांच्यासाठी इतके महत्त्वाचे बनले होते की सुब्रमण्य त्यांना त्यांच्या मार्गातील अडथळा वाटू लागला. प्रेम जेव्हा हताश होते तेव्हा ते विध्वंसक बनू शकते. इथे हेच घडले. या नात्यात केवळ प्रेमच होते की स्वार्थही दडलेला होता हे स्पष्ट नाही. पण प्रदीपने मीनाक्षी अम्माच्या संपत्तीसाठी किंवा इतर काही फायद्यासाठी हे कृत्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुब्रमण्यची निर्गुण हत्या, मृतदेहाचे तुकडे करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हे सगळं दर्शवतो की आरोपीमध्ये क्रूरता आणि मानवी संवेदनाचा पूर्ण अभाव होता. या घटनेचा केंद्रबिंदू विश्वासघात आहे. सुब्रमण्य यांनी आपल्या पत्नीवर आणि तिच्या मित्रावर विश्वास ठेवला, पण हा विश्वासच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. मीनाक्षी अम्माने पोलिसांकडे खोटी तक्रार केली. तिने आपल्या पतीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार केली, ज्यामुळे पोलिसांचा वेळ आणि सरकारी यंत्रणा वाया गेली. घटनेचा शेवट हा कर्माचे फळ या संकल्पनेशी मिळता जुळता आहे. आरोपींनी किती योजना आखली असली तरी एका लहानशा पुराव्याने त्यांची संपूर्ण योजना उघडकीस आली आणि त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा झाली. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कामाची प्रशंसा करावी लागेल. सुरुवातीला बेपत्ता झाल्याची तक्रार असतानाही त्यांनी एका छोट्याशा सुगाव्यावरून खुनाचा तपास केला. CCTV फुटेजच्या आधारे आरोपींना पकडणे आणि त्यांची चौकशी करून सत्य बाहेर काढणे हे त्यांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण आहे. आता या सर्व आरोपींना कायद्यानुसार शिक्षा होईल. खुनाच्या या प्रकरणात त्यांना कडक शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. हे समाजातील इतर लोकांसाठी एक धडा आहे की कोणताही गुन्हा लपून राहत नाही. या घटनेतून हे सिद्ध होते की मानवी संबंधांमध्ये जेव्हा नैतिकता आणि विश्वासाची जागा स्वार्थ आणि वासना घेतात तेव्हा त्याचे परिणाम विध्वंसक आणि दुर्दैवी असतात. दरम्यान या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.